त्या भवानीला घेऊन जाणार आहे दर्शन कर. ओ इकडची स्वारी ना तरी मला पण खूप जास्त लेक्चर दिले जातात. हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम बॅक. परत तुमचं स्वागत आहे. स्वाहा स्वाहा बोला मामा. वेडिंग अटेंड करून करून ब्राह्मण पण व्हायला लागलाय. आता आम्ही जेवतोय. तर आता सांग त्यांना आपण आज काय करणार आहे. सो आज आम्ही जाणार आहे. आज आता नवरात्रचे 9 दिवस चालू आहे. आज तिसरी माळ आहे. तर त्या भवानीला घेऊन जाणार आहे दर्शन कर. या अंबा माताला घेऊन जाणार आहे दर्शन करायला. मी त्याला घरातच दर्शन देत असते सगळ्या 9 देव्यांचे. मला बाहेर जावं लागतं. एक देवी फक्त मला भेटत नाही. कोणती? शांत देवी कुठली असते ती देवी भेटत नाही. सगळ्या भेटतात. मी सरस्वती पण आहे प्रथमेश. मी तुला शिकवते. शिकवते? हा मग नाही शिकवत. नाही शिकवत. शिकवतेस. आज सो आम्ही जाणार आहे देवीच्या वाया पडायला. सो एक्सप्लोर. कुठे जाणार आहे आम्ही आज? महालक्ष्मीला जाणार आहे. सारसबागेच्या इथे जे महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे, आणि पुण्याची ग्रामदेवी. तर मी ते सगळं रिव्हील करेल नंतर. पण आम्ही आता जेवतोय आणि जेवताना म्हटलं काहीतरी बोलावं, एखादं चॅलेंज घ्यावं. तर मग ग्रामदेवी कोण आहे पुण्याची? ते मी बघते दादांना फोन करून. ग्रामदेवी ही आहे आपली दगडूशेठ पाशीची. आपण गेलतो लास्ट टाइम. हा का? हा, पत्रिका ठेवायला गेलतो. आय थिंक. हा, तू आलेलीस का नाही? का दुसरी कोण पप्पा होती? असतील. पत्रिका ठेवायला दुसरीला घेऊन गेलतास का? आपल्या लग्नाची? आपण दोघच गेलतो ना. भवानी माताला ठेवलेली. नंतर पप्पा आपण होतो. नाही, तू आणि मी गाडीवरती, ऍक्टिव्हा वरती. बरं असेल. तर मग आज आम्ही चॅलेंज घेतोय. ते A to Z चे चॅलेंज असतात की आपण बोलायचंय A वरून, B वरून, C वरून. ते इंस्टाग्रामवरती पण मी खूप पाहिले आणि आम्हाला रील करायची होती त्याची, पण आम्हाला कधी करताच आली नाही त्यावरती रील. म्हटलं आम्ही आत्ता करू. कर कर कर. प्रथमेश फ्रंट कॅमेरा चालू आहे. तू काही असं केलं तरी मला दिसतंय तिथे पण आणि इथे पण. त्यामुळे ठीक आहे, कळतंय चला. म्हणून तर बोलतोय तुला. चला बोल, स्टार्ट कर तू वरून. तू. आणि मी मशरूमची भाजी केली पहिल्यांदा, आणि पहिल्यांदा खाती पण आहे, पहिल्यांदा केली पण आहे. सो बाईजीने मशरूमची भाजी केली बघू. चालेल. मस्त केली. चांगला प्रयत्न होता. ठीक आहे, चला चालू करूया चॅलेंज. आता जेवूया आपण. मग तेच की, जेव ना. अरे मी चॅलेंज स्टार्ट केलं, आता जेवूया आपण. बघ तुझं तू जेव. बघ तू जेव. चल मी ताट केलंय तुझं, पण जेव आता. चांगलं झालंय. पुंजी आहे, तू डी आहे. दाखव डेझीला. डेझीला दाखव ना, तो कसा बसलाय. हे नको तसं त्याला बसू दे. आमच्या मध्ये बसलाय तो. हा चल, ही काय पण दुसरं बोल. फक्त मी पाहिजे होतं. जल्दी बोल. कल सुबह घरात मीठ संपलाय ना म्हणून नाही टाकलं. हो का? ओ I love you. H-I. Oh. H-I. I love you. जे. ओ माय गॉड. जे. हाय जे. ABCDच पाठ नाही, ऐकून सुरुवात आहे. जे. ओके. करतोय. करते. करते ना मी आता जेवण. माझं पण तूच बोल. लव यू. माझ्याकडे बोलतोस हो? नाही. मग कोणावर? ती वरून काय ना
बोल मस्त एवढा हळू चॅलेंज एवढा हळू प्रेम करतोय. यू रोमॅन्टिक आहे ना शांत बसा तू. तू पण. युनिकॉर्नला जायचं का आज आपण दर्शन घेऊन. शांत बसा. आता बी आहे ना. अच्छा ये ना. अवघड आहे. वेडी आहेस का तू जरा. बी डब्ल्यू. वा वा. माझे काहीच केलं. XY Z जाऊ. भाईबंद का ना? येणार का तू. मला युनिकॉर्नला जायचं बाकी कुठेच नाही. झोपणार मी आता. झोपणार नाही आता. ठीक आहे. जे जे बोलले ते करावं लागतं बरोबर. जे बोलले ते म्हणजे जे आता बोललंय मग आता उलट करूया आपण. झोपूया आणि मग जाऊया. नाही बस. आम्ही आता जेवतो लगेच आवडतो आणि निघतो. निघाल्यावरती ब्लॉग चालू करू पुन्हा. ठीक आहे. ओके बाय. नंतर करशील. करे स्त्री करते ना. मग मला एक तर इस्त्री येत नाही तशी. मग काय येतं तुला. नाही जमत. जेवायला येतं जेवायला. हो तर काय. तू बनवून देतोस मला रोज जेवण. ते तूच बनवतेस. मग तरी माझ्या जेवणावरती बोलतोस. जेवायला येतं का तुला हा प्रश्न विचारला मी. क्वेश्चन मार्क आहे. त्यालाच आन्सर करते. असं असतं न शिकले नाही. प्रश्नचिन्ह कधी असतं ते कळत नाही लोकांना. तू खूप शिकलायस. चांगली गोष्ट आहे. मला काही सांगलीतली गोष्ट नाही पुण्यातली गोष्ट आहे. सांगलीतली गोष्ट आहे. सांगितली नाही. एकतर ही स्त्री काय या घरात तुझं चांगलं. पहिली गोष्ट हीच चांगली नाहीये. मग ही स्त्री कशी चांगली असेल. मी सांभाळते म्हणून. मग आता स्त्रीला पण सांभाळ. करत राहा स्त्री. सो गाईज भेटूया आता. हिचं आवरून झालं की ही म्हणते जायचं. जाऊन येऊ जरा सिटीत. देवीचं दर्शन घेऊन येऊ नवरात्रीत. सो गाईज हाय गाईज. हाय म्हशीज. ही एक म्हैस. चटकन ना. येच डर म्हणताय. डर इसका मालूम नहीं है डर. चालेल चलो भेटूया मित्रांनो लवकरच. निघालो की लवकर ब्लॉग चालू करतो पुन्हा. बाय बाय. बाय बाय मित्रांनो. बाय बाय. रमेश आत्ता आवरतोय आणि मी आत्ता देवदर्शनाला चालली आहे आणि काही म्हणजे वेगळा असा काही कॉन्टेंट नाही आहे. तर मग मी असा विचार केला की मी प्रथमेशला बोलेल आमची स्वारी आहो आमची स्वारी इकडे या. असं लाईक थोडंसं त्या टाईपमध्ये. आधीचे लोक तसं बोलायचे ना पण आता आहो बोलतात. आणि मी त्याला आयुष्यात कधी आहो बोललेलं नाही आहे. तर त्याला स्वारी बोलून काय वाटतं ते आपण कॅप्चर करूया आणि तेच सांगायला आलेले. बाय बाय बाय. रेडी होते आणि पटकन निघताना एक व्लॉग चालू करते. बाय. निघालोय आम्ही. काहीचा जरासा इश्यू आहे आमच्यात. निघालो. कचरा दाखवायची गरज आहे का. आणि मी दरवेळेस सिटीत जाताना केस बांधते तर पोनीटेल नाही तर वेणी. कारण की केसाची अख्खी वाट लागून जाते म्हणून. आणि माझे गॉगल नाही घेतले ना. असंच आहे. माझ्याच गोष्टी विसरतो फक्त. तरी आम्ही निघालेलो आहोत.
आणि आता तिथे पोहोचल्यावरती ऑन द वे 1-2 क्लिप्स काढेल मी, ते पण ॲड करेल. आणि तिकडे पोहोचल्यावरती तिकडचा व्हिडिओ. आणि मी त्याला आता बोलते. ओ इकडची स्वारी. इकडची स्वारी ऐकता का? मी तुला पूर्ण ब्लॉग आता इकडची स्वारीच बोलणार आहे. मॅन्डेटरी आहे ते काढून देणं. मी हा ब्लॉग पूर्ण तुला इकडची स्वारीच बोलणार आहे. बाय बाय. अहो इकडची स्वारी. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि मी आता पूर्ण पॅक होते कारण की पूर्ण अवतार होईल आहे तर माझा. तर पोहोचल्यावरती तिकडचा व्हिडिओ ॲड करेल. बाय बाय. आम्ही पोहोचलेलो आहोत आणि प्रथमेश खूप लास्ट आहे बोलायला. ठीक आहे आता आम्ही अहो स्वारी ऐकता का? एवढं ऑकवर्ड नका हो. काय ओटी नको महालक्ष्मीला. प्रथमेशला खूप लाज वाटते. थांबा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हॅलो फ्रेंड्स, तर जसं की तुम्ही पाहिलं प्रथमेश खूप जास्त कॉन्शियस होता आणि त्याने मला व्हिडिओज काढून दिले नाही, तर आता मी व्हॉइस ओव्हर करणार आहे. तर हे आहे जगदंबेचं मंदिर आणि पुढे मी तुम्हाला दाखवेल की तिथे भजन किती छान चालू आहे आणि मस्त दर्शन झालं आहे. खूप छान वाटतं आहे, वातावरण खूप छान आहे तिकडचं. हा आहे देवीचा गाभारा आणि खूप जास्त गर्दी आहे पण खूप मस्त प्रसन्न वाटतं आहे कारण खूप छान भजन सेवा चालू आहे तिथे. तर बघा. गाईज हॅलो. कॉन्शियस पर्सन फायनली झालेला आहे दर्शन आणि जत्रेत आलोय आणि काय घेणार नाही असं नाही आहे. मी काहीतरी घेतलंच आहे. दर्शन छान झालं, खूप मस्त. आणि आता घरी जातो. तो कॉन्शियस झाला आहे खूप जास्त. सॉरी तो नाही, आमची स्वारी कॉन्शियस झाली आहे. मला बोलायलाच चान्स नाही मिळाला कुठेच कारण की तो खूप जास्त विचकत होता बोलायला आणि मग म्हणून आम्ही व्हिडिओज नाही काढले. मग बोलताच नाही आलं. पण मी 2दा मे बी लाईनीमध्ये पण बोलले आहे. मी लाईनमध्ये पण बोलली आहे आणि आत्ता पण बोलले. तर आता कदाचित आम्ही डायरेक्ट घरी जाऊ किंवा कुठे जायचं आहे पण आपण डेक्कन. आता आम्ही चाललोय डेक्कनला. हो. तर आता आम्ही तिथे गेल्यावरती व्हिडिओ चालू. बाय बाय. तर जसं की तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आहोत आता JM रोडला. पण प्रथमेश गेला आहे त्याच्या मित्रांना भेटायला म्हणून मी माझे असफल प्रयत्न सुरू करते. माझे व्हिडिओज कसेच काढता येईल त्याचा प्रयत्न करते पण जमलं नाही आहे मित्रांनो. पुण्यातील फेमस ब्रिजला झेड ब्रिज जो काय प्रेमिकांसाठी आणि म्हणजे लाईक लवीडवीवाल्या लोकांसाठी फेमस ब्रिज आहे हा. आणि मला प्राऊड फील होत आहे की मी इथे कधीच नाही आले बसायला. दिसतंय हा आधी खूप मोठा वाटायचा, मेट्रोच्या कामामुळे थोडासा छोटा वाटतोय आता हा ब्रिज. पण अजून पण इथे सगळेजण बसतात जे कपल्स असतात, परत फ्रेंड्स असतात, खूप जण येऊन इथे बसतात. पण मला पर्सनली हा ब्रिज नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टीमुळे. पण हा जायचा रूट आहे म्हणून येत असते आणि बघत असते कसे बसलेत लोक. काय वाटतंय प्रथमेश तुला? तू कधी बसलायस का कोणाला घेऊन? म्हणजे नाही बैठा मे बी नाही बैठी. म्हणजे आमचं लव्ह मॅरेजच आहे पण माझ्या कॉलेज लाईफ नंतर आणि त्याच्या कॉलेज लाईफ नंतर आम्ही रिलेशनमध्ये आलो आहे. सो कट नंतर सांगू. खा 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 गरीब की औलाद खा.
ह्या रोडला आल्यावरती हे खाणं मॅन्डेटरी आहे. हॅलो, वेलकम बॅक. बोल काय झालं. So, आज आम्ही नवरात्र निमित्त गेलो होतो, पण हिने तू कॅमेरा किती काढला उंच आहे? आणि एवढं कॉन्शियस झालो. मग कळलं की क्लायंट वरती किती लोड येत असेल. कळलं ना, बरं झालं. एकतर त्या क्लायंटचं तर असू दे, माझे जरी शूट्स करत असेल ना तरी मला पण खूप जास्त लेक्चर दिले जातात की तू अशीच करते, तू तशीच करते, तुला समजत नाही का कॅमेरा कुठे आहे, हे काय ते काय ते काय. आता फायनली त्याला कळालं की कसं होतं. असो, मी खूपदा ट्राय केलं त्याला स्वारी बोलायचं, पण कॅमेराच आम्ही काढला नाही जास्त वेळा पब्लिक प्लेसवरती, तर मग नाही केलं. पण वरती थोडस काळ दिसत. तू उंच किती आहेस. पण फायनली पहिल्यांदा आम्ही पब्लिक प्लेसवरती व्लॉग केला. ट्राय केलं, कसा पण असू दे, पण आम्ही केला है ना. हो ना. तुझा डान्स दाखवून दे त्यांना. कुठला व्हिडिओस का व्हिडिओस. तर आता आम्ही व्लॉग एंड करतोय. खूप थकलोय आणि परत प्रथमेश आल्यावरती बाहेर गेला होता म्हणून मग काही काढला नाही आम्ही. आता थकलोय, आता व्लॉग एंड करतो आणि झोपून जातो. सो मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विसरू नका थोडासा सपोर्ट द्या.